नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, माध्यमिक शिक्षक मंडळ भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 11 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. मित्रांनो, 2024 मध्ये जर आपल्याला एक परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर हा जॉब तुमच्यासाठी एक संधी असणार आहे. कारण तब्बल 118 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे. पगार पण तुम्हाला खूप चांगला मिळणार आहे. 19,900 ते 92,300 इतका पगार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, यासाठी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, पात्रता काय असणार आहे, हे सारं आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. सर्वप्रथम तुम्हाला अप्लाय करायचं असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल किंवा तुम्हाला किती नंबर ऑफ पोस्ट हे बघायचं असेल, तुम्ही सर्वप्रथम गुगल क्रोम वरती येऊन किंवा सर्च बारला इथे www.cbsc.government.in वरती जाऊन तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुमच्या समोर असं एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मुख्य वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. मुख्य वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल, असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि इथे लेटेस्ट सीबीएसई यामध्ये तुम्ही इथे बघू शकता वॅकन्सी नोटिफिकेशन फॉर व्हेरियस पोस्ट. यामध्ये तुम्हाला जर नोटिफिकेशन बघायचं असेल तर डिटेल्ड नोटिफिकेशनवरती तुम्ही क्लिक करू शकता. सिलेबस तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे त्या पोस्टचा सिलेबस तुम्ही इथे बघू शकता. जर तुम्हाला असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स ट्रेनिंग आणि स्किल एज्युकेशनसाठी अप्लाय करायचे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे. आणि जर बाकीच्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, जसं सिलेबसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुमच्या सब्जेक्ट वाईज या ठिकाणी सिलेबस आलेला आहे. यामध्ये ऍग्रिकल्चर असेल, बँकिंग, फायनान्स असेल, ब्युटी अँड वेलनेस असेल, बायोलॉजी असेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या अकॉर्डिंगली सिलेबस सब्जेक्ट वाईज चेक करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल. पीडीएफ ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने नुकतेच एक ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज केलेली आहे आणि या ऍडव्हर्टाइजमेंटनुसार ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पदांसाठी टोटल 118 पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. यामध्ये असिस्टंट सेक्रेटरी ऍडमिनिस्ट्रेशन, अकॅडमिक्स, स्किल एज्युकेशन, ट्रेनिंग, अकाउंटंट ऑफिसर, ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर ट्रान्सलेशनल ऑफिसर, अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सीज निघाली आहे. वॅकन्सीचं कास्टवाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून 12 मार्च 2024 पासून 11 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यामध्ये मित्रांनो पोस्ट वाईज तुम्ही बायफर्गेशन देखील बघू शकता. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स हे जे पद आहे याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज नंबर ऑफ पोस्ट किती असणार हे तुम्ही चेक करू शकता. टोटल 16 पोस्ट असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्ससाठी दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सब्जेक्टनुसार या ठिकाणी अप्लाय करू शकता. नेक्स्ट जी पोस्ट आहे असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशन, यामध्ये सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट किती असणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. टोटल 8 पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सब्जेक्ट वाईज या ठिकाणी अप्लाय करू शकता. सिमिलरली असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग या पदांसाठी किती पोस्ट कोणकोणत्या सब्जेक्टसाठी असणार आहे हे देखील आपण या ठिकाणी बघू शकता. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन जे लोक आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे, सर्व डिटेल्स या ठिकाणी दिले आहेत. तुम्ही चेक करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जर बघितलं तर असिस्टंट सेक्रेटरी ऍडमिनिस्ट्रेशन या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आपलं मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री होणं आवश्यक आहे. बरोबरच आपलं 35 वर्ष वय असणं या ठिकाणी आवश्यक आहे. असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमीची जी पुढची पोस्ट आहे यासाठी आपल्याकडे बीएड किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्याबरोबर आपण नेट, सेट, इक्विव्हॅलंट किंवा डॉक्टरेट डिग्री पण आपल्याकडे हवी आहे. यामध्ये डिझायरेबल मध्ये तुमच्याकडे जर हायर एज्युकेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येईल. तुमच्याकडे हे एज्युकेशन नसेल डिझायरेबल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त मित्रांनो असिस्टंट सेक्रेटरी स्किल एज्युकेशन, असिस्टंट सेक्रेटरी ट्रेनिंग यांचंही तुम्ही एज्युकेशन या ठिकाणी बघू शकता. एज लिमिट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. बाकीच्या ज्या पोस्ट आहे अकाउंटंट ऑफिसर जसं यामध्ये तुमच्याकडे इकॉनॉमिक्स मधनं, कम्प्युटर किंवा अकाउंटंट, फायनान्स, बिझनेस स्टडी यामधनं डिग्री होणं आवश्यक आहे आणि तुमचं वय जे आहे ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. मित्रांनो, या ठिकाणी डिझायरेबल जे आहे ते तुमच्याकडे एज्युकेशन असेल
तर तुम्हाला प्रेफरन्स देण्यात येईल, नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त मित्रांनो, ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर ट्रान्सलेशनल ऑफिसर, अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट यासारख्या पदांसाठी काय इसेन्शियल्स एज्युकेशन असलं पाहिजे, एज लिमिट किती असलं पाहिजे हे तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये चेक करू शकता. एज लिमिट म्हणजे वयोमर्यादा जर तुम्ही इथे बघितली तर किमान तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे या पदासाठी, आणि कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय तुमचं पदावाईज वेगवेगळं आहे, तुम्ही या ठिकाणी वरती चेक करू शकता. याच्या व्यतिरिक्त जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जसं SC ST असेल तर 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल्ड असतील तर त्यांच्यासाठी 10, 13, 15 वर्ष कास्टवाईज या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. एक्झामिनेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क जे आपले अनरिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी किंवा EWS चे कॅन्डिडेट असतील आणि ग्रुप ए पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांच्यासाठी 1500 रुपये इतकं शुल्क असणार आहे, आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 800 रुपये इतकं शुल्क या ठिकाणी असणार आहे. परंतु जे आपले SC ST, फिजिकली डिसेबल्ड, एक्स सर्व्हिसमन, वुमेन्स, रेग्युलर, CBSE जे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून पे करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एक्झाम स्कीम जर आपण बघितली तर असिस्टंट सेक्रेटरी ॲडमिन ग्रेड आणि असिस्टंट सेक्रेटरी अकॅडमिक्स ट्रेनिंग स्किल एज्युकेशन यांच्यासाठी एक्झामिनेशन स्कीम सेम असणार आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता, तुमचे टायर 1 एक्झाम असेल, टायर 1 तुम्ही शॉर्टलिस्ट केल्यानंतर म्हणजे तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात येईल 1:10 या रेशोने टियर 2 साठी. त्यानंतर टियर 2 तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केला जाईल 1:5 या रेशोने. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं जे फायनल मेरिट लिस्ट बनणार आहे ते इंटरव्ह्यू आणि टियर 2 याच्या मार्कावरती बनणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. टियर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर असणार आहे, टियर 2 जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर असणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टियर 1 मध्ये तुम्हाला टोटल या ठिकाणी 6 पार्ट असणार आहे, पार्ट वाईज या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे, किती नंबर ऑफ क्वेश्चन, किती टोटल मार्क असणार हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. टोटल 2.5 तासाचा तुमचा हा पेपर असेल, 150 क्वेश्चन असतील 300 मार्कासाठी, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. टियर 2 जे आहे तुमची रिटन एक्झामिनेशन ही तुमची 4 पार्टमध्ये घेतली जाणार आहे, त्याचे जे सिलेबस आहे तो देखील या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. 320 मार्काची हा पेपर असणार आहे आणि 3 तास इतका अवधी यासाठी दिला जाणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो 80 मार्काचा असणार आहे आणि फायनल जी मेरिट लिस्ट, मी जसं तुम्हाला सांगितलं की फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती तुमची इंटरव्ह्यू आणि तुमची टियर 2 चा जो परफॉर्मन्स आहे त्या मार्कच्या बेसिसवरती बनणार आहे. या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्यांचा सिलेबस तुम्ही डायरेक्टली www.cbsc.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन डायरेक्टली चेक करू शकता. नेक्स्ट जी पोस्ट आहे अकाउंटंट ऑफिसर. अकाउंटंट ऑफिसरसाठी पण टियर 1, टियर 2 आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेस असणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. याच्या व्यतिरिक्त ज्या पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर असतील किंवा ज्युनियर ट्रान्सलेशनल ऑफिसर, अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट या पदांसाठी फक्त टियर 1 एक्झाम असणार आहे. म्हणजे टियर 1 तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. यामध्ये काही ज्या एक्झाम आहे जसा ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर ट्रान्सलेशनल ऑफिसर हे जे पद आहे या पदांसाठी स्किल टेस्ट नसणार आहे. फक्त अकाउंटंट आणि ज्युनियर अकाउंटंट या पदांसाठी या ठिकाणी स्किल टेस्ट असणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकता. एक्झामिनेशन सेंटर जर बघितलं तर टियर 1 साठी तुमचं महाराष्ट्रामध्ये पुणे हे सेंटर असणार आहे आणि टियर 2 आणि स्किल टेस्टसाठी सेंटर अजून डिसाइड झालेलं नाहीये. ते डिसाईड झाल्यानंतर जे पण कॅन्डिडेट टियर 1 मधनं शॉर्टलिस्ट केले जातील त्यांना डायरेक्टली सेपरेटली ईमेल थ्रू ते कळवण्यात येईल. मार्किंग स्कीम तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक एका करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला 2 मार्क देण्यात येणार आहे आणि प्रत्येक रॉंग आन्सरसाठी तुमचे 0.5 इतके मार्क कट देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी दिलेला आहे. अप्लाय करण्याच्या अगोदर मी कॅन्डिडेटला सल्ला देईल की त्यांनी हे पूर्ण जे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे ते डिटेलमध्ये वाचायचे आणि त्यानंतर अप्लाय करायचे. मित्रांनो, अप्लाय करण्याच्या वेळेस जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही इश्यू आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा मुलांपर्यंत शेअर करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.